संपूर्ण राज्यातील शेतकरी आजपासून संपावर जात असताना शेतकऱ्यांना संप आंदोलनाचं केंद्र बनलेल्या नगर जिल्ह्यात रात्री 12 वाजल्यापासूनच सुरुवात झाली। संपास प्रतिसाद म्हणून संगमनेर बाजार समिती बंद ठेवली असून राजहंस दूध संकलन सुद्धा बंद करण्यात आलं। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रात्री 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी शेतमालाची आणि दूध वाहतूक करणारी तसेच धान्य वाहतूक करणारी छोटी मोठी शेकडो वाहने अडवून धरली आहेत। तळेगाव दिघे येथे दुधाचे टँकरमधील दूध शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतून दिलं। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःचा तसेच वाहनातून नेला जाणारा शेतमाल दूध रस्त्यावर ओतून देण्याचे प्रकार सुरू आहेत। महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य गणले जात असून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना कोणतेही संरक्षण नाही। संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी सहभागी झाले होते। याप्रसंगी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अधिक सांगितले। म्हणून शेतकरी जे संपात उतरलाय अतिशय चांगलं काम आहे आणि शेतकऱ्यांच्या या संपाशिवाय त्यांना मागितल्याशिवाय आता हे देणार नाही आणि त्याची अडवणूक यांच्याकडे भीक मागण्यापेक्षा आपणच हे करायचं आहे। आणि म्हणून आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्यातल्या सर्व सहकारी संस्था ज्या आहे, साखर कारखाना असेल त्याचे सर्व सभासद असतील, ऊस उत्पादक असतील, ते दूध संघाचे सर्व आमचे दूध उत्पादक, सर्व दूध संघाच्या सर्व या डेअरीज वगैरे ह्या आणि तमाम शेतकरी या तालुक्यातला तमाम शेतकरी म्हणजे ते मार्केट कमिटीचे असतील, पंचायत समितीचे असतील, सर्व कार्यकर्ते हे या संपामध्ये नुसते सहभागीच आहेत असं नाही तर तन मन धनानं या संपामध्ये उतरलेले आहेत। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्णत्वास गेल्याशिवाय शेतकरी थांबणार नाही आणि त्यासाठी कोणताही त्याग करायची तयारी संगमनेर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे असं मी। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।